जय श्रीराम. तुम्हा सगळ्या लोकांना अधिक मासाच्या शुभेच्छा. अधिक मास हा 17 मे 2026 ते 15 जून 2026 पर्यंत आहे, सगळ्यांना माहितीच आहे. 3 वर्षातून एकदा येणारा महिना हा पूर्वी 2023ला होता आणि आता याच्यानंतर 2029ला असेल. आता या महिन्यामध्ये बरेचसे लोक हे भगवान श्रीविष्णूच्या नामाचा जाप करतात. भगवद्गीतेचा भगवद्गीतेचं वाचन नसेल जमलं तर पूर्ण, तर 15वा अध्याय जो पुरुषोत्तम योग आहे त्याचे वाचन करतात. कारण या मासालाच पुरुषोत्तम मास, मलमास किंवा धोंडामास देखील म्हणतात. लोक ह्या पूर्ण महिन्यामध्ये उपवास करतात. पूर्ण दिवस नसेल जमलं तर अर्धा दिवस करतात. जर रोज नसेल जमत तर 15 दिवसातून एकदा करतात. 15 दिवसातून एक नसेल जमत तर ॲटलिस्ट आठवड्यातून एक तरी उपवास करतात, जो 12 तासांच्या गॅपचा असेल. तर आज आपण गीताच्या 15व्या अध्यायाचा सारांश समजून घेऊया आणि त्याचबरोबर गीतेची नावं देखील आपण वाचूया. भगवद्गीतेची जी नावं आहेत, गीतेची 18 नावं, त्याचं आपण आता वाचन करूया. गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्तगेहिनी, अर्धमात्रा, चिदानंदा, भवग्नी भवनाशिनी, विवेदत्रयीत्रा अनंता, तत्वार्थ ज्ञानमंजिरी. आता ही जी गीतेची आपण 18 नाव वाचली, ही रोज वाचली तरी पण आपल्याला त्याचं नाव घेण्याचं पुण्य लागतं. ज्यांना भागवत पुराण वाचता येत नसेल त्यांनी ऐकावं. ज्यांना गीता वाचता येत नसेल त्यांनी ऐकावी. ज्यांना श्रीविष्णूच्या, श्रीरामाच्या, श्रीकृष्णाच्या नावाचा जाप करता येत नसेल त्यांनी नुसता ऐकलं देखील तरी पण तेवढंच पुण्य लागतं, जेवढं लोक तीर्थाटन करून करतात, जेवढं लोक आपल्या गंगा यमुना सारख्या पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करून किंवा समुद्रामध्ये स्नान करून तुम्हाला जेवढं पुण्य मिळू शकतं तेवढंच पुण्य तुम्हाला याच्यातून मिळू शकतं. तर आपण आता हे जे 15वा अध्याय आहे, त्याला पुरुषोत्तम योग देखील म्हणतात. त्याचा आपण सारांश समजून घेऊया. याच्यामध्ये कुठच्या प्रकारचा श्लोक किंवा अर्थ पूर्ण दिलेला नाही, पण एक सारांश आपण सांगू शकतो. या 15व्या अध्यायात सांगितलेलं आहे, संसाराचा उलटा अश्वत्थ वृक्ष. श्रीकृष्ण सांगतात की हा संसार एका उलट्या अश्वत्थ वृक्षासारखा आहे. हे आपण जे संसार रूपी लोक आहेत, आपण जे संसार करतो त्याच्याबद्दल भगवान सांगतात आहे, ज्यांची मुळे वर परमेश्वरात आहेत आणि फांद्या खाली जगत पसरलेल्या आहेत. जो या वृक्षाचे खरे स्वरूप जाणतो तोच वेदांचा सार जाणतो. म्हणजे ज्याला या संसाराचं जे सार आहे, म्हणजे संसाराचं स्वरूप ज्याला समजलं तोच वेद जाणतो असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. बंधनातून मुक्ती. या वृक्षांच्या मुळांना वैराग्याच्या शास्त्राने छाटून मनुष्याने परमेश्वराच्या शाश्वत धामाकडे जावे. जीव आणि परमेश्वर, सर्व जीव हे परमेश्वराचे अंश आहेत. देह, मन, इंद्रिये यांचा उपयोग करून ते जगात कर्म करतात, पण त्यांचा खरा स्वभाव शुद्ध आत्मा आहे. पुरुषोत्तम जे नर म्हणजे क्षर आणि अविनाशी म्हणजे अक्षर, या दोघांच्याही पलीकडे जो सर्वोच्च आहे तोच पुरुषोत्तम म्हणजे भगवान श्रीकृष्ण स्वतः. आपण श्रीराम, श्रीविष्णू यांच्याबद्दल आपण हेच म्हणू शकतो. असा याच्यातला जो मुख्य संदेश आहे, आत्मज्ञान, वैराग्य आणि परमेश्वर भक्ती यांच्या साह्यानेच मनुष्य जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होऊन परमधाम प्राप्त करतो. जर आपल्याला एकाच वाक्यात ह्याचा सारांश समजून घ्यायचा असेल तर तो असा आहे की संसार रूपी वृक्ष ओळखून वैराग्याने त्याचे बंधन तोडून पुरुषोत्तम परमेश्वराची भक्ती केल्यानेच मोक्ष मिळतो. म्हणजे आपण
हा संसार करावा, पण तो ओळखून करावा. त्याच्यातले त्याने वैराग्याने त्याची बंधनं तोडावीत आणि जेव्हा आपण अशा प्रकारची बंधनं तोडतो, तेव्हाच आपल्याला हे वेद समजले, आपल्याला भगवान समजला, हेच आपण याच्या संदर्भात म्हणू शकतो. असा हा महिना, ज्याला पुरुषोत्तम मास देखील म्हणतात, त्याच्याबद्दलची एक थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला. उद्या अजून वेगळ्या प्रकारच्या गोष्टींची माहिती घेऊया. तोपर्यंत आता आपण 1 मिनिटाकरता श्रीराम, श्रीकृष्ण आणि श्रीविष्णूच्या नावाचा जप करूया. प्रथम श्रीराम, 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 आता श्री विष्णूच्या नावाचा जप करूया. ओम श्री विष्णुवे नमः. 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 आता आपण भगवान श्रीकृष्णाच्या नावाचा जप करू. ओम श्री कृष्णाय वासुदेवाय नमः. 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 ज्यांना या सगळ्या गोष्टी ऐकण्याचा हा योग आला, त्या सगळ्या लोकांचे धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस हा असाच आनंदात, सुखात आणि आरोग्यपूर्ण जावो, हीच त्या श्रीविष्णू चरणी, श्रीराम चरणी आणि श्रीकृष्ण चरणी इच्छा व्यक्त करतो आणि तेच थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम.